माझी आई दिसायला खूपच सुंदर होती. खरं तर माझ्या आणि आईच्या वयात फक्त 16 ते 17 वर्षांचंच अंतर होतं. तिचं लग्न खूप लहान वयात झालं होतं आणि ती लग्नानंतर अवघ्या 1 वर्षात मी तिच्या कुशीत आले. आम्ही दोघी जेव्हा कुठे बाहेर एकत्र जायचो, तेव्हा लोक आम्हाला आई मुलगी नसून बहीण समजायचे. एक दिवस अचानक आईने तिच्या मनातील एक मोठा निर्णय मला सांगितला आणि तो ऐकताच मी संतापले. "आई, तू हे काय ठरवत आहेस? लोक काय म्हणतील? आपण त्यांना काय उत्तर देणार?" मी तिला समजावण्यास सुरुवात केली. आई शांत होती, पण तिच्या डोळ्यात वर्षानुवर्षे साचलेलं दुःख स्पष्ट दिसत होतं. ती हळू आवाजात म्हणाली, "तुझ्या बाबांच्या जाण्यानंतर मी कसे कसे दिवस काढलेत हे कुणालाच माहीत नाही. माझी मदत करायला कोणी पुढे आलं नाही. एक लहान मुलीला घेऊन एकटी स्त्री म्हणून जगणं किती कठीण असते हे माझ्यापेक्षा जास्त कोण जाणणार? बाळा, जग मला समजून घेईल की नाही माहीत नाही, पण तू तरी माझे संघर्ष पाहिलेस ना. तू तरी मला समजून घ्यायला हवं. मी लहान असतानाच माझे बाबा एका आजाराने आम्हाला कायमचे सोडून गेले होते. त्यानंतर आई मला घेऊन आजीच्या घरी आली. तिने एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी सुरू केली. तिने माझ्यासाठी आई आणि बाबा दोन्ही भूमिका पार पाडल्या. तिच्या त्यागामुळेच माझं आयुष्य उभं राहिलं होतं. म्हणूनच तिच्या दुसऱ्या लग्नाचा विचार चुकीचा आहे असं सरळपणे म्हणणंही मला योग्य वाटत नव्हतं. त्यावेळी आई अजून तरुणच होती, अंदाजे 33-34 वर्षांची. त्या वयात तिने दुसऱ्या लग्नाचा विचार करणं काही गैर नव्हतंच. तरीसुद्धा माझं मन तयार होत नव्हतं. मी तिला खूप समजावलं, "आई, तुला खरंच वाटतं का की ही योग्य वेळ आहे? आपल्या समाजात एका स्त्रीचं दुसरं लग्न तसं सहज स्वीकारलं जात नाही आणि त्यातही घरात मोठी होत आलेली मुलगी असताना तर लोक अजूनच बोलतील." आईने माझ्याकडे खोल नजरेने पाहिलं आणि म्हणाली, "बाळा, एकदा विचार करून बघ. उद्या तुझं लग्न होईल, तू तुझ्या संसारात रमून जाशील. मग माझं काय? मी कोणाच्या आधारावर उरलेलं आयुष्य जगू? घरात पुरुष असणं ही फक्त पैशांची किंवा कामाची गोष्ट नसते. स्त्रीच्या आयुष्यात भावनिक आधारही तितकाच महत्त्वाचा असतो. या लग्नामुळे कदाचित आपलं दोघींचं आयुष्य सावरू शकतं." आई मला कितीही समजावत होती तरी तिचा हा निर्णय माझ्या मनाला टोचत होता. पण माझी आई खूप समजूतदार होती म्हणून शेवटी मी मन घट्ट करून गप्प बसले. त्याने माझ्या आईच्या आयुष्यात माझ्या बाबांची जागा घ्यायची होती. जो माझा सावत्र बाबा होणार होता त्याचं नाव मनोज होतं. मनोजला पहिल्यांदा पाहिल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो आईपेक्षा वयाने लहानच वाटत होता. माझ्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले. हा माणूस माझ्या आईशी लग्न का करू इच्छितो? त्याच्या मनात नेमकं काय आहे? पण मी काही विचारलं नाही. आतून मला ही सगळी गोष्ट अजिबात पटत नव्हती. तरीही नाईलाजाने मी होकार दिला. लग्न अगदी साधेपणाने पार पडलं. आमच्या बाजूने आई आणि मी फक्त. आम्ही दोघीच होतो. तर मनोजच्या बाजूने त्याचे काही मित्र आले होते. लग्नाचे विधी सुरू असताना माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. जणू काहीतरी बरोबर नाही असं सतत वाटत होतं. त्या रात्री मला फार बेचैनी वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उशिरापर्यंत झोपून राहिले. उठावंसंही वाटत नव्हतं. तेवढ्यात आई मला उठवण्यासाठी माझ्या खोलीत आली. आईने मला हाक मारली, "बाळा, चल बाहेर ये, नाश्ता करून घे." मी शांतपणे म्हणाले, "आई, माझा नाश्ता माझ्या खोलीतच पाठव. ते बरं होईल." आईने थोड्या कोठर आवाजात म्हणालं, "हे काय बोलतेस तू? मनोजही तुझी नाश्त्याच्या टेबलवर वाट पाहतोय." मी मनातल्या मनात म्हणाले, "नाही आई, मला त्या माणसासमोर जायचंच नाही आहे." पण आईच्या आग्रहापुढे माझा नाईलाज झाला आणि मी तिच्यासोबतच नाश्त्याला टेबलवर जाऊन बसले. मनोजने माझ्याकडे बारकाईनं पाहिलं आणि विचारलं, "काय झालं? तुझी तब्येत तर ठीक आहे ना?" मी थंड आवाजात उत्तर दिले, "माझी तब्येत अगदी ठीक आहे. आणि तुम्ही म्हणताय की मी नाराज आहे. नाराजी तर तिथेच असते जिथे एखादा संबंध असतो. माझं तर तुमच्याशी कोणतंच नातं नाही." माझ्या तोंडून असे शब्द ऐकताच मनोजच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला. आईने रागाने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं की काय बोलण्याची पद्धत आहे? तेव्हा मनोज शांतपणे आईला म्हणाला, "जाऊ दे." तिला नाश्ता संपल्यावर मी थेट माझ्या खोलीत परत आले. आता स्वतःच्या घरातच मला एक विचित्र परकेपणा जाणवू लागला होता. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आयुष्यात असा काळ येईल जेव्हा आपलंच घर आपल्याला परकं वाटेल. काही दिवसात माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होणार होतं. मला भीती वाटत होती की शिक्षण संपल्यावर मी दिवसभर घरी बसून काय करणार. म्हणून शिक्षण पूर्ण होताच मी एक प्रायव्हेट शाळेत मुलांना शिकवायला सुरुवात केली. माझा जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच जावा, माझं एवढंच मला म्हणणं होतं, कारण मला मनोजच्या समोर यायचंच नव्हतं. घरी आले की बहुतेक वेळ माझ्या खोलीतच स्वतःला बंद करून घ्यायचे. खरं तर मनोजने आत्तापर्यंत असं काहीही केलं नव्हतं ज्यावरून त्याच्या वाईट हेतूचा अंदाज लावता येईल. पण तरीही मनात एक अज्ञात भीती कायम असायची. मनोज जशी लग्न झाल्यानंतर आई मात्र आधीपेक्षा खूप आनंदी दिसू लागली होती. तिने मला माझ्या नशिबावर सोडून दिलं होतं. माझे दिवस आता जवळजवळ एकाकीच जात होते. मी शक्यतो घरात जास्त वेळ राहायचेच नाही. एक दिवस मी खोलीत बसले असताना दारावर टकटक झाली. बाहेरून मनोजचा आवाज आला, "जरा चहा बनवशील का?" मी शांतपणे स्वयंपाकघरात गेले. त्याच्यासाठी चहा बनवला आणि कप घेऊन त्याच्यासमोर ठेवला. तो हलकासा हसला
हसला आणि म्हणाला, धन्यवाद. मी वळून निघू लागले तेवढ्यात त्याने मला थांबवलं. थांब जरा. मी पावलं तिथेच थांबवली आणि विचारलं, काय आहे? तो म्हणाला, मला तुझ्याशी थोडी महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तू नेहमी माझ्यापासून इतकी दूर का राहतेस? माझ्याशी एवढी नाराज का असतेस? 2 मिनिटं तरी माझ्याजवळ बस. त्याने समोरच्या सोफ्याकडे इशारा केला. मी नाईलाजाने जाऊन बसले. तो काही क्षण शांतपणे माझ्याकडे पाहत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, मी तुझ्यासोबत काहीच चुकीचं केलेलं नाही. पण मला असं वाटतंय की तू मला कायम संशयाच्या नजरेने पाहत असतेस. तुझ्या नजरेत मी कसा का असेना, पण तुझ्यासाठी कधीही चुकीचा माणूस होऊ शकत नाही. आपल्या दोघांमध्ये नावापुरतं का होईना एक नातं आहे. मी लगेच त्याच वाक्यात तोडत म्हणाले, मला तुमच्याशी कोणतंच नातं ठेवायचं नाही आणि मला तुमच्याबद्दल कोणतीही नाराजी नाही आहे. त्याच संध्याकाळी आईने मला सांगितलं की मनोजने माझ्यासाठी एक चांगलं स्थळ बघितलं आहे. हे ऐकून मला थोडा धक्काच बसला. मनोजने माझ्यासाठी एखादं स्थळ शोधलं आहे तर त्याचा अर्थ काय? तो असं करून माझ्याजवळ यायचा प्रयत्न करतोय का? आई शांतपणे म्हणाली, मनोज खूप चांगला माणूस आहे. तुला एक दिवस लग्न करायचं लागणार आहे म्हणून त्याने तुझ्यासाठी एक योग्य मुलगा शोधण्याचा विचार केला. मी ठाम आवाजात म्हणाले, माझ्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका. मी स्वतःच माझ्यासाठी योग्य मुलगा शोधेन. त्या दिवसानंतर आईने कधीही माझ्या लग्नाबद्दल माझ्याशी पुन्हा चर्चा केली नाही. पण मनोजसारख्या माणसांवर विश्वास ठेवणं योग्य आहे का? हा विचार सतत माझ्या मनात फिरत राहिला. पण मग एक प्रश्न समोर उभा राहिला. लग्न करायचं तर कुणाशी करायचं? माझा कुठलाही बॉयफ्रेंड नव्हता आणि आयुष्यात असा कोणताही नव्हता ज्याच्याशी मी अचानक लग्नाचा विचार करता येईल. पण कधीकधी नियती माणसाला अचानक एखाद्या वळणावर उभे करते आणि तिथेच आयुष्य बदलतं. मी ज्या शाळेत शिकवत होते तिथेच एक नवीन शिक्षक आला. तो दिसायला खूप देखणा होता आणि शांत स्वभावाचाही होता. त्याचं नाव रवी होतं. हळूहळू आमची ओळख वाढू लागली. ओळख मैत्रीत बदलत गेली आणि मैत्री हळूहळू प्रेमात. काळ पुढे सरकत होता आणि आमचं नातं आता लग्नापर्यंत पोहोचलं होतं. पण त्याआधी मला त्याला माझ्या आयुष्याबद्दल सगळं खरं सांगायचं होतं. मला असं वाटत होतं की माझ्याबद्दलची सत्यता त्याला नंतर कळण्यापेक्षा आधीच कळलेली बरी. मी रवीला विचारलं, तुला माझ्या बॅकग्राऊंडबद्दल काही माहीत आहे का? माझं घर, कुटुंब, मी कुठून आले आहे? रवी हसत म्हणाला, मला तुझ्या बॅकग्राऊंडबद्दल अजिबात रस नाही. पण तरीही तुला सांगायचं असेल तर सांग. मग मी त्याला माझ्या आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल, मनोजच्या वागण्याबद्दल आणि माझ्या मनातल्या भीतीबद्दल सगळं काही सांगितलं. पण हे सगळं ऐकल्यानंतरही रवीच्या वागण्यात किंचितही फरक पडला नाही. उलट तो शांतपणे म्हणाला, मग काय झालं? तुझ्या आईने दुसरं लग्न तर केलं. दुसरं लग्न करणं काही गुन्हा नाही. जर त्यांच्या जागी उभं राहून बघ. त्यांनी आयुष्यात किती संघर्ष केले असतील. मी त्याला म्हणाले, मला माझ्या आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काहीच आक्षेप नाही. पण मला समस्या आहे ती मनोजमुळे. का कोण जाणे, पण जेव्हा मी त्याच्यासमोर जाते तेव्हा असं वाटतं की तो मला विचित्र नजरेने पाहतोय. रवी हळूच हसला आणि म्हणाला, कदाचित तुझं पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा असेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला कोणत्याही परिस्थितीत आवडतेस. काही दिवसात मी माझ्या घरच्यांना तुझ्या घरी पाठवतो. मी थोडा काळजीत पडून विचारलं, माझ्याबद्दल सगळं कळल्यानंतरही तुझे घरचे मला स्वीकारतील का? रवी आत्मविश्वासाने म्हणाला, ते सगळं माझ्यावर सोड. काही दिवसांनी रवीने खरंच त्याच्या घरच्यांना आमच्या घरी पाठवलं. दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने आमचा साखरपुडा झाला आणि काही दिवसात आमचं लग्नही झालं. मी माझ्या सासरी आले. तिथे आल्यावर माझ्या मनात एकच विचार सतत होता. मी मनोजसारख्या माणसाच्या सावलीतून शेवटी सुटले होते. सासरचे सगळे लोक खूप चांगले होते. तरीही मला एक गोष्ट समजत नव्हती. घरात इतका पैसा असूनही रवी एका छोट्या प्रायव्हेट शाळेत शिक्षक म्हणून का काम करत होता? मी एकदा त्याला थेट विचारलं तेव्हा तो हलकसं हसत म्हणाला, योग्य वेळ आली की तुला सगळं कळेल. काही दिवसांनी मला माझ्या माहेरी जायचं होतं. खरं सांगायचं तर आता ते घर मला परकं वाटू लागलं होतं. आईशिवाय तिथे माझं कोण होतं? मी रवीला म्हणाले, कधीतरी आईलाच आपल्या घरी बोलवू ना. पण रवी म्हणाला, लग्नानंतर मुलीला माहेरी जावंच लागतं. ही आपली परंपरा आहे आणि ती तुला पार पाडावीच लागेल. माहेरी पोचल्यावर आई मला पाहून खूप आनंदी झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि मीही भावूक होऊन तिच्या मिठीत शिरले. जणू कित्येक दिवसांनी मला पुन्हा आईचा आधार मिळाला होता. मी मनोजशी काहीच नीट बोलले नव्हते. तो माझा सावत्र बाबा होता आणि म्हणूनच मी त्याला मनापासून स्वीकारू शकत नव्हते. माझ्या मनात त्याच्याबद्दल फक्त राग होता आणि तिरस्कार होता. तेवढ्यात मनोज शांतपणे म्हणाला, तू माझ्याशी बोलत नाहीस. कदाचित तुला अजूनही वाटत असेल की मी तुझा शत्रू आहे. पण एक गोष्ट सांगू का? तुझ्या आईने तुला एकदा सांगितलं होतं ना की माझ्या एका मित्राचा भाऊ आहे आणि तोच तुझ्यासाठी योग्य मुलगा असू शकतो. ते स्थळ मीच तुझ्यासाठी शोधलं होतं. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. तो पुढे म्हणाला, पण जेव्हा तू मला सांगितलंस, त्या नात्याला नकार दिलास, तेव्हा आम्ही वेळेचा वेगळा विचार केला. त्या प्लॅननुसार रवीला तुझ्या शाळेत शिक्षक म्हणून पाठवलं. योगायोगाने रवीने तुला आधी कुठेतरी पाहिलं होतं आणि त्यालाही तू आवडू लागली.
पण मला माहीत होतं की मी सांगितलेलं लग्न तू कधीच मान्य करणार नाहीस, म्हणून आम्ही हा मार्ग निवडला. त्याचे शब्द ऐकून मी स्तब्ध झाले. मला काहीच बोलता येत नव्हतं. मनोज हलक्या आवाजात म्हणाला, प्रत्येक सावत्र बाबा वाईट नसतो. कधी कधी तोही आपल्या मुलीसाठी मनापासून चांगलाच विचार करत असतो गं. इतकं बोलून त्याने प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात कोणताही स्वार्थ नव्हता, फक्त एका पित्याची माया होती. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला जाणवलं की मी किती चुकीचं समजत होते. आज मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी होते. सासरी तर मी आधीपासूनच सुखात होते, पण आता माहेरच्या बाजूनेही माझं मन पूर्णपणे शांत आणि आनंदी झालं होतं. जणू आयुष्याने मला पुन्हा एकदा प्रेम आणि विश्वासाची खरी किंमत शिकवली आहे. जर ही कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कहाणी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा.